नागपुर के गणेशपेट क्षेत्र से एक गंभीर अपराध का मामला सामने आया है, जहां एक महिला के साथ लंबे समय तक धमकी देकर शोषण किए जाने का आरोप लगा है। मिली जानकारी के अनुसार गणेशपेट पुलिस थाना क्षेत्र में रहने वाली 33 वर्षीय विवाहित महिला कपड़े बेचने का काम करती है। इसी दौरान उसकी पहचान इलाके में रहने वाले एक व्यक्ति से हुई, जो धीरे धीरे दोस्ती में बदल गई। आरोप है कि आरोपी ने महिला को घुमाने के बहाने ले जाकर जबरन शारीरिक संबंध बनाए और बाद में उसके परिवार को जान से मारने की धमकी देकर कई बार उसका शोषण करता रहा। बताया जा रहा है कि 8 फरवरी को आरोपी ने महिला के पति और बच्चे को नुकसान पहुंचाने की कोशिश भी की। स्थिति की गंभीरता को समझते हुए महिला ने अंततः पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं में मामला दर्ज कर लिया है और पूरे प्रकरण की गहन जांच जारी है। सदर घटनेमधील पीडित महिला ही 33 वर्षाची आहे। कपडे विकण्याचा व्यवसाय करते ती। तिच्या शेजारी मोहल्ल्यामध्ये राहणारा आरोपी आहे। यामधला आरोपी नाव आहे जितेंद्र कार्तिक वर्मा। यांनी तिच्याशी ओळख करून घेतली। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये झाल्यानंतर येथील आरोपीने तिला फिरायला जाऊ असं म्हणून बस स्टँडच्या समोरील एका हॉटेलमध्ये तिला घेऊन आला व त्यावेळेस त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्या घटनेनंतर वारंवार येथील आरोपी जो आहे तो तिला, तिच्या पतीला आणि पीडित ही विवाहित आहे, तिच्या पतीला आणि तिच्या मुलाला मारण्या पिटण्याची धमकी देऊन त्याशी जबरी शारीरिक संबंध ठेवत होता। आता 8 तारखेला पण तिच्या घरी जाऊन तिने तिच्या मुलाला आणि तिच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पीडित महिलेने पोलीस स्टेशनला येऊन तिच्याविषयी झालेल्या त्याविषयी घटनेविषयी माहिती दिली। त्या घटनेच्या आधारे आम्ही संबंधित जो आहे जितेंद्र वर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अटकेमध्ये आहे आणि पुढील तपासाची कारवाई सुरू आहे।